तर लक्षात काय ठेवणार, ओहम्स लॉ म्हणल्यानंतर पहिला वर्ड लक्षात ठेवला पाहिजे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यानंतर त्या सर्किटमधून जाणारा करंट I असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स V असेल, तर करंट थ्रू दिस कंडक्टर is directly proportional to potential difference across its ends, and this equation we can write V, that is potential difference directly proportional to current flowing through this conductor, and then to remove this proportionality sign we can write V is equal to IR, where R is constant and this constant is resistance of this conductor. तर पहा, then we can write V upon R is equal to current, or V upon I is equal to resistance. तर V म्हणजे काय आहे, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय करंट इज इक्वल टू रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय करंट इज इक्वल टू रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स काय असेल, इट इज रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टर्मिनल्स टू करंट passing through this conductor, and this is called as resistance. What is resistance? Resistance is a ratio of potential difference across these two terminals divided by current passing through this conductor. It is resistance. Then see, from this we can conclude from this I is equal to V by R. See, conclusion number 1, current passing through this conductor is directly proportional to potential difference. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डबल केला तर करंट काय होईल, डबल. जर पोटेन्शियल डिफरन्स हाफ केला तर करंट काय होईल, हाफ. 2V 2I, हाफ पोटेन्शियल डिफरन्स, करंट हाफ. Then second conclusion, if resistance is doubled, रेजिस्टन्स डबल केला तर करंट काय होईल, हाफ. करंट काय होईल, हाफ. इफ resistance is made half, that is R by 2, then what will be the current? Current will be double. R by 2, V by R by 2 म्हणजेच 2V by R. V by R म्हणजे original current, then we get 2I, that is this. Conclusion आले लक्षात. Current directly proportional to potential difference, current inversely proportional to resistance of this conductor, and potential difference across these terminals of this conductor. Then see, value of this constant R, value of this constant R is depends upon nature. One, nature of conductor.
तर कंडक्टर कसा आहे यावर पण या रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिपेंड आहे. म्हणजे रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ कंडक्टर. नेचर ऑफ कंडक्टर. नेचर म्हणजे काय पहा, काही मटेरियल्स असे असतात की त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड असतात. म्हणजे ते इकडून तिकडे फिरण्यासाठी मोकळे असतात. ॲटम मध्ये जे न्यूक्लियसच्या बाहेर जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते इलेक्ट्रॉन्स काही मटेरियलमध्ये फ्री असतात, काही मटेरियलमध्ये टाइटली बाउंड असतात, कुठे लूजली बाउंड असतात. ते नेचर. जर कोणतं मटेरियल असं असेल तिथे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आतमध्ये ते इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे फिरण्यासाठी मोकळे असतील तर काय होईल, इलेक्ट्रॉनचा फ्लो जास्त होईल. त्याप्रमाणे त्यामुळे रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ कंडक्टर. देन सेकंड, लेंथ. लेंथ ऑफ दिस कंडक्टर. हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरची लेंथ. पहा, या कंडक्टरची लेंथ वर पण हा रेजिस्टन्स डिपेंड करत असतो. तर हाऊ इट रिलेट्स. जेव्हा या कंडक्टरची लेंथ जास्त असते, मोर, त्यावेळेस काय होतं, इथला जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो इलेक्ट्रॉन आहे, हे जे मटेरियल आहे या मटेरियलमध्ये हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इकडे जात असतो त्यावेळेस देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कोलिजन. हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनवर कोलाइड होण्याची शक्यता असते. त्यामुळे या इलेक्ट्रॉनचा स्पीड डिक्रीज होतो. काय होईल, हा एक इलेक्ट्रॉन इकडे जात असेल आणि या इलेक्ट्रॉनचा स्पीड कमी असेल, हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनवर जाऊन कोलाइड होईल, या दोघांमध्ये कोलिजन होईल आणि कोलिजन झाल्यामुळे याचा स्पीड कमी होईल आणि हा इलेक्ट्रॉन इकडे लवकर जाणार नाही. म्हणजेच या कंडक्टरची लेंथ जेवढी जास्त असेल तेवढे कोलिजन जास्त होण्याची शक्यता असते. म्हणजे लेंथ जास्त तर नंबर ऑफ कोलिजन्स जास्त. मग नंबर ऑफ कोलिजन्स जास्त असतील तर एका कोलिजनमध्ये याचा स्पीड कोलिजनमुळे कमी होतो. असे 10 कोलिजन झाले तर 10 वेळेस त्याचा स्पीड कमी होईल. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन इकडे लवकर चालला जाणार नाही. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन इथून इथे गेला नाही तर करंट फ्लो होणार नाही. आणि करंट फ्लो कधी होत नसतो, जर या मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त असेल तर. कारण हा मटेरियल जर त्या करंटला जास्त अपोज करत असेल तर त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स ऑफ दिस मटेरियल. या मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट फ्लो कमी होईल. या मटेरियलचा रेजिस्टन्स कमी असेल तर करंट फ्लो जास्त होईल. तर जेवढी लेंथ आपण या कंडक्टरची इन्क्रीज करू तेवढे कोलिजन्स जास्त होतील आणि तेवढे कोलिजन जास्त झाल्यामुळे या कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढेल आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळे करंट वर इफेक्ट होईल. त्यामुळे रेजिस्टन्स ऑफ दिस मटेरियल, रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टर डिपेंड्स अपॉन लेंथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढी लेंथ जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त. कारण पहा, जेवढी लेंथ आपण वाढवत जाऊ तेवढे कोलिजन्स होण्याची शक्यता वाढत जाईल आणि जेवढे कोलिजन जास्त असतील तेवढं या इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट कमी होईल. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट कमी झालं म्हणजे इलेक्ट्रॉन इथून इथे जाण्याऐवजी तो इलेक्ट्रॉन इथून इथेच आलेला असेल, म्हणजे एवढा लॉस आपला झालेला असेल. म्हणजेच आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. तुम्ही फक्त लक्षात ठेवा, रेजिस्टन्स ऑफ दिस मटेरियल, रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टर डिपेंड्स अपॉन लेंथ also. Then area of cross section.
Third, area of cross section, that is A. पहा, जर याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असेल तर काय होईल? पहा, जर रेजिस्टर एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड करत असेल तर लॉजिकली पहा, हा कंडक्टर आहे, या कंडक्टरचा एरिया जर जास्त असेल तर काय होईल? एरिया जास्त म्हणजे इथून जाणारे इलेक्ट्रॉन्स जास्त, स्पेस अवेलेबल टू मूव्ह इलेक्ट्रॉन इज मोर. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला इकडे जाण्यासाठी स्पेस जर जास्त भेटला तर करंट काय होईल? जास्त. आणि करंट जास्त फ्लो होईल याचा अर्थ काय असतो? या मटेरियलचा रेजिस्टन्स कमी आहे. रेजिस्टन्स कमी असल्यामुळे करंट फ्लो जास्त होत आहे. इथे पहा, ओम्स लॉ मध्ये काय आपण पाहिलं? V इज इक्वल टू I R. पहा, इथून पहा, इथे आपण लिहिलंच आहे, करंट इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट कमी असेल आणि रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त असेल. मग इथून एरिया जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स जास्त जातील. इलेक्ट्रॉन जास्त गेल्यामुळे करंट फ्लो जास्त होईल अपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि करंट फ्लो जास्त कुठे होत असतो? करंट जास्त असेल तर रेजिस्टन्स काय असतो? कमी. म्हणून R डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन also. R डिपेंड्स अपॉन लेंथ also. and R depends upon nature of conductor also. Nature म्हणजे loosely bound or tightly bound. Means finally we can conclude current in the circuit depends upon two parameters. I is equal to V by R. Current through circuit through conductor depends upon two parameters. First, potential difference across its terminals and resistance of this material. Potential difference जास्त, current जास्त. Potential difference कमी, current कमी. Resistance जास्त, करंट कमी. रेजिस्टन्स कमी, करंट जास्त. हे सर्कल लक्षात ठेवा. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ म्हणल्यानंतर एवढं लक्षात आलं पाहिजे. अँड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर.